नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रामध्ये वाटपावरून वाद होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. कांदा खरेदी केंद्र जाहीर असता करताना करण्यात आलेली रचना ही संशयाच्या फेऱ्यामध्ये अडकली आहे. प्रमुख कांदा उत्पादक तालुक्यांना डावलल्याचा आरोप केला जातोय. कांदा खरेदी प्रक्रियेमध्ये मर्जीतील केंद्रांना महत्त्व दिल्याची चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये रंगली आहे. दरम्यान एकीकडे कांद्याचा मुद्दा पेटलेला असताना आता नाफेडच्या ह्या कारभारामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. नाफेडच्या कांदा खरेदी केंद्र वाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे. योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेश, कांद्यामुळे आधीच कांदा उत्पादक शेतकरी हे संकटामध्ये सापडलेले आहेत. त्यावर तोडगा म्हणून नाफेडकडून कांदा खरेदी केंद्र ही सुरू करण्यात आली आणि आता त्या वाटपावरून सुद्धा आता वाद होण्याची शक्यता आहे. काय नेमकं हे प्रकरण आहे? खरं तर नाफेडची कांदा खरेदी ही दरवर्षी वादग्रस्त ठरते. त्याच पद्धतीनं यावर्षीही वादग्रस्त होण्याची चिन्ह सुरुवातीपासूनच आहे. जी काही खरेदी केंद्र काही लोकांना देण्यात आलेली आहेत ती वादग्रस्त लोकांना देण्यात आली असं म्हणण्यात येत आहे. गेल्या वेळी जर आपण बघितलं तर एकूणच जी काही खरेदी प्रक्रिया झाली होती ती प्रॉपर झाली नाही. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना फसवण्यात आलं होतं. जे कांदा घेऊन अनेकांना पैसे देण्यात आले नव्हते. त्यामुळे ही खरेदी केवळ काही राजकीय विशिष्ट प्रतिष्ठित लोकांपुरतीच केंद्र दिली जातात आणि शेतकऱ्यांची कोंडी केली जाते आणि ती अशीच ठिकाणी दिली जाते की जेणेकरून व्यापाऱ्यांना त्याचा नुकसान होणार नाही. त्या दृष्टिकोनातून हे सगळं केलं जातं आणि सुनियोजितपणे केलं जातं असे आरोप हे केले जात आहेत. त्यामुळे कांदे खरेदी केंद्र हे शेतकऱ्याला सुलभ होतील, सुरळीतपणे त्याला ते देता येईल अशा ठिकाणी झाली पाहिजे. मात्र ते होताना या ठिकाणी दिसत नाहीये. एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी स्वतः आज कांदा हा थेट शेतकऱ्याकडून खरेदी केला जाईल असं म्हटलेलं आहे. त्यामुळे किमान नाफेडनं आता राज्य सरकारच्या भूमिकेशी सुसंगत आपलं काम करणं गरजेचं आहे.